नमस्कार सगळ्यांना, कशा आहात सगळे? तर मामी ही आमच्या आलेले इथं पालखीला गेलेले. मामी, मामा, दाजी हे सगळे आले तर मामीन ती घरी निघाल्यात. कोथिंबीर भाजी चालवली मामींनी. चालवली मेथी. हा अश्विनीच्या मळ्यात आले बघा. अश्विनीच्या मळ्यात. अश्विनीचा मळा आहे काय? हा, अश्विनीचा मळा आहे. नावच द्यावं लागेल अश्विनीचा मळा. तर काय नाही, कशी झाली वारी? ही भारी झाली वारी, काय सांगा, एकच नंबर वारी झाली. मामी वारीला गेल्या होत्या. चला कुकू लावा लागेल की. मामा आहेत तिकडे. भेटायला म्हणलं तर जावा गाडी घेऊन, म्हणलं दादांना नेलतं संग गोटम दादांना. वांगी नाही तर फुलं आले तर गळून जातात ते. 2-4 गावली तरी फुलं जातात ते गळून. शिनार वासून गौरी रस्ता माहितीये की, गौरी स्टेशन ड्रायव्हर बसवला गाडी चालवा मध्ये ठेवा की. तिथे बांधली का? कधीच ते असं बरं तिथे दिसते पाऊस आल्यामुळे. पप्पा आणले तुमचे वारीनं. ऐ गप क्या ग, अन्नाचं काय तारलं सुटलाय. मामान ते गेले, त्यांना जरा घाई होती त्याच्यामुळे मामीन ते काय थांबल्या नाही, ते लगेच गेल्या. काय म्हणते चिव? नाही काहीतरी म्हणत होती. आणि बाळाचं शर्ट घालायचं बंद कर की, ही फाटले तरी तीच घालते तीच आवडते. काय येड्यागत लावलंय? मग तू पण तीच घालते की काय? माझा नवीन ड्रेस आहे. हा, नवीन असेल. कधी होता? अनुष्का तुला गुदगुल्या होता ते. अगं पालखीला तर घेतलं गुदगुल्या होते. काय म्हणते मग, सांग चल. काय नाही म्हणजे बोल काय कोणचं गाणं म्हणून लवकर. हा बोल काहीतरी लवकर. अगं माझ्या काय म्हणू? काय बी म्हण, लवकर बोल. शांताबाई नाही, काय तरी त्यांनी व्हिडिओतून घेतलं पाहिजे तुझ्या बोलण्यातून. असं बोल. हा, गुड मॉर्निंग सगळ्यांना. येडे नाही, बोल लवकर. माझ्या गाण्यातले, माझ्या मनातले गाणी येते. तुझं राहू दे बाजूला, आणि इकडे ह्यांचं. हो, तुमचं बोला. काहीतरी बोध घेतला पाहिजे पण व्हिडिओतल्या लोकांनी. बोला लवकर. मी एवढा मोठा नाही आणि माझ्याकडून बोल नाही, पण बोला ना 2 शब्द. हा, तुमच्या मनात येतील ते बोला लवकर. मी एवढा मोठा नाही झालो. आणि मग काय बारकात का तुम्ही? आता 84 किलोचं झालात की अजून किती मोठं व्हायचंय? पण एवढा मोठा नाही ग. वजनाने तुम्ही जितकं वजनाने मोठं आहेत ना, बर तसं वजनदार एखादा शब्द बोला. खा प्या, मस्त राहा, निवांत राहा, कामावर जा, चुकीच्या वाहनाला जाऊ नका, माझ्यासारखं बिगर विसनी राहा, मस्त राहा, खुश राहा, घरच्यांना वेळ द्या. काहीतरी एकादशीचा नवीन संदेश. बिगर व्यसनी राहा आणि खुश राहा, आहे त्यात आनंदी राहा, कामधंदा करा मस्त मध्ये. आपली लेकरं बाळ, बायको, आई बाप ह्यांना सगळ्यांना सुखी ठेवा. तर आठवलं काहीतरी. आठवलं. आणि प्रत्येक सणांनी आपल्या सासू सासऱ्यांना इज्जत द्या. सासू सासऱ्यांना व्यवस्थित सांभाळा, त्यांना सकाळ संध्याकाळ चहा पाणी द्या. आणि प्रत्येक म्हणजे ज्या मुलाच्या घरी गेला त्या मुलाच्या आई बापाला चांगलं बोला, मन भरून बोला त्यांच्याशी. म्हणजे कसं त्यांच्याशी तुम्ही चांगलं वागा. आणि त्याच्यानंतर आणखी सांगायसारखं म्हणजे कसं माहिती का, त्यांना असं हिडस फिडस करू नका. म्हणजे कसं माहिती का, सासू सासऱ्यांना प्रत्येकाने म्हणजे एकदम कसं जपलं पाहिजे देवासारखं छान. हा, दुसरा संदेश काय आहे, हा संदेश महत्वाचा आहे. पहिला संदेश चांगला नाही, हा संदेश महत्वाचा आहे. प्रत्येक सुनाने कसं व्यवस्थित राहिलं पाहिजे, आणि सासूने पण व्यवस्थितच राहिलं पाहिजे. म्हणजे सगळ्यांनीच मन मिळून असं राहिलं पाहिजे. सुनाचं चुकलं सासूने समजून घेतलं पाहिजे, सासूचं चुकलं सुनाने समजून घेतलं पाहिजे. पण तिकडे ना तू तुझं का बोलतीय? माझं कुठं बोलते, मी सगळ्यांशी नीटच बोलते, मी कोणालाच हे करत नाही. तू काय म्हणले, तुम्ही काहीतरी 4 शब्द सांगा, मग मी त्यांना सांगतो. मी तुला कुठे काय म्हणतोय? मी तुला काय म्हणलो का बा? हा, तुझ्याला काय जीव आहे माझा, मी तुला कुठे काय म्हणतो का? नाही ना म्हणत काय. मी पण कोणाला काय म्हणत नाही. मला कुणी किती टोचून बोललं ना तरी मी सोडत नाही. म्हणजे कुणी किती काय बोललं तरी. आता बापू ही मला असं किती टोचून बोलतात, मी बोलायचं कोणाशी सोडत नाही. अगं तू इकडे कर ना, तू तशी लाल
हा. मी बोलायला लागल्यानंतर लांब लांब कप येते. मी म्हणतो का हा, माझ्या आई बापाला नसं नेवानी करते. तुम्ही म्हणू शकत नाही, तुम्हाला माहितीये. हा. मी म्हणलो का असं तुला, तू असं रागाला जाऊ नको. मी संदेश देतोय ग, पण संदेशच देते या. सासूंनी पण चांगलं वागलं पाहिजे, ना तर काय काय सुनांना पण लय सासरवास या. असं कोणाला काय माहिती नाही. आपल्याला फक्त कसं आपलं काम आहे सांगायचं 4 शब्द. तू म्हणली ना चांगला संदेश द्यायचा, हेच चांगला संदेश असतो. छान 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 संदेश दिला. तर 5 वाजलेले आहेत आता, आणि दाजींचा व्हिडिओ काढायचा होता, पण दाजी आता सध्या झोपलेले आहेत. तर असं द्या, मस्त वातावरण झाले. मेथीची भाजी आत्या म्हणल्या होत्या काढा, पण उद्या आत्या जाणार आहेत MIDC सूर्यनगरीला. म्हणल्या मी जाते, तर मग आत्यांना उद्या द्यायची काढून, आत्या जातील. कोथिंबीर काय असेल ती आणि भाजी काय निघेल ती तेवढी काढायची आणि द्यायची. छान वातावरण झाले मस्त. आज पाऊस सारखा चालूच आहे सकाळपासून. आणि आज एवढं काही काम पण नाही स्वयंपाक वगैरे बनवायला, कारण 6 वाजल्यापासून स्वयंपाक बनवायला लागते. पण आज काय काय टोमॅटोच्या झाड ये तू, तुला व्हिडिओ दाखवायची राहिली, मला माहिती आहे. तिला दाखवल्याशिवाय जमत नाही. हा, काय म्हणती? काही नाही, शुभ संध्याकाळ. उद्या शाळा आहे ना. आम्ही टोमॅटो लावल्यात. टोमॅटोची झाडं लावल्या माहिती आहे सगळ्यांना. आणि आहे आपली वांगी, आपली सगळी ऑर्गॅनिक शेती. ही वांगी, गवार, आपण कसलंच औषध मारलेलं नाही, तरी पण असलीच मस्त वांगी आलेत ना. किडा आली होती, पण आम्ही काय केलं माहिती आहे का, चुलीत जी राख असते का नाही, ती राख साचवली 2-3 दिवसाची, आणि सगळ्या वांग्यांवरती फिसकटली, आणि आहे तेवढी सगळी वांगी तोडून टाकली. नंतर परत चांगली वांगी आली, त्याला परत कीड गेली त्याची. मग आता काय करतो, आठवड्यातून एकदा त्याला चुलीतली राख साचवतो आणि त्या वांग्यावर टाकतो. त्याच्यामुळे एवढी वांगी किडकी नाहीत. आणि कोथिंबीर 2 सारं तसंच ठेवलं होतं, बाकीच्या मारली होती, आणि भाजीचं पण 2 सारं तसंच ठेवलं होतं. असं औषध नाही मारायचं म्हणून. औषध म्हणजे काय, तर भाजीवरती आळी वगैरे येते ना, तर त्याचं मारलं होतं. आणि कोथिंबीरीला काय मारलं होतं? कोथिंबीरीला नव्हतं काय मारलं, म्हणजे मारलंच नाही. कोथिंबीरीला 2 साऱ्याला 2 साऱ्याला मारलंच नाही. पण ती पहिलं काय मारलं होतं तुम्ही? ते जैविक दाजी आमचं बनवतं ना, त्यांच्याकडून ते पण जैविक बनवतात. त्यांची कंपनी आहे, घरीच बनवतात. ते काहीतरी गोमूत्र वगैरे त्याच्यापासून कसलं तरी औषध बनवतात, ते औषध मारलं होतं. तर असं द्या, आता चहा बनवते मस्त मध्ये. आणि काय या सगळ्यांनी चहा प्यायला, मस्त चहा बनवते. पावसात जाऊन भांडणं करू नका, पावसात जाऊन दूध घेऊन आले या चिवा आणि मी, आहे का नाही. तर आता दूध पण छान तापले, चहा बनवते एकदा. शाबू चिवा, आमच्या चिवाला शाबू लय आवडतो, थोडासा राहिलाय. सगळ्यात कार्टून आहे आमच्या घरात ही. काय चिवी जर घरी नसली ना, दिवसभर शाळेत गेली ना, दिवसभर करमत नाही. अनुष्काचं काय नसतं, अनुष्का हाय घरात किंवा नाही, तिचं तपलं ती तपली एकटीच असते, है की नाही, शांत असते. कितवीला गेली तू? पहिलीला गेली. आणि तू उपवास धरलाय का? आणि बिस्किट कोणी खाल्लं? तू नाही खाल्लं? तू बिस्किट खाल्लंय? खरं सांग. तुझा दिवसच जात नाही बिस्किटाशिवाय, खरं सांग. खाल्ले अगोदर त्यांनी बिस्किट माझ्या हाताने खाल्लं. हा, कारण आहे ना, आमच्या अनुष्का अशी आहे ना, तिला दिवसातून एक का होईना बिस्किटचा पुडा लागतो. बिस्किट जर घरात नसलं ना, मध्ये ठरवलं होतं 2 महिने बिस्किटच आणलं नाही, अनुष्का अशी चिडचिड करायची, अशी चिडचिड करायची. आणि बायच्यात जाऊन काय करायची, चहा बिस्किट खाऊन यायची किंवा चहा दूध खाऊन यायची. बिस्किट परत हे म्हणलं बिस्किटच नाही घरात,
आणि अनुष्का पण अशी काय करायची, शाळेत नाही आलं का नाही चिडचिड चिडचिड करायची, भुनू 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 करायची हळूहळू, है ना. तिला बिस्किट लागतं दिवसातून एका वेळेला, पार्लेचं बिस्किट ती खाते, तिला सवय आहे, लहानपणापासूनची सवय आहे, त्याच्यामुळे तिला ते बिस्किटचं ते ठेवावंच लागतं घरात आम्हाला तिच्यासाठी, है की नाही. तर असं त्या व्हिडिओ लय वाढला. तर सगळ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सकाळी पण दिलता, पण सकाळी लय घाई व्हिडिओ आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. हा काय तर असू द्या, ह्यांनी संदेश दिलेला सगळ्यांनी लक्षात राहू द्यात. सगळ्यांनी मन मिळून आनंदी राहा, मस्त राहा, है ना. हसलं. तर असू द्या, आज कामावर जायचं होतं, पण आम्ही सकाळी जरा बाहेर गेलो होतो आणि आल्यानंतरच जो पाऊस लागल्यामुळं मग ती थांबलं घरीच. जातील उद्यापासून कामावरती आणि लवकरच घराचं काम करून घेतील. हे आपला एक दरवाजा आणि राहिलेले इथले धाप आणि इथले धाप, कारण धाप आणायला आता हे किती लागायचे, ते 20-25च धाप लागायचे, पण त्याच्यासाठी फलटणला जावं लागेल, फलटणच्या पुढं जावं लागेल काय काय वेळेस, तर मिळत नाही आपल्या बारामतीत वगैरे इथं, त्याच्यामुळं ते राहिलंयच. तर आता तेवढं काम करून घ्यायचं लवकरच, कारण आता पावसाळा तर निम्मा गेला, पण आता थंडीच्या दिवसात तरी व्यवस्थित सगळं करावं लागेल, दरवाजा वगैरे त्याच्यामध्ये करायचंय लवकर काम. त्यांनी सकाळी ठरवलंय लवकर काम करून घ्यायचंय, ठरवलंय ना. तुम्ही म्हणता 4 वेळा हितच येते, ठरवलंय का. त्यांनी मला दुपारी सांगितलंय लवकरात लवकर मी काम करून देणार आहे तुला घराचं, है ना. कुणीतरी सांगितलंय लवकर घराचं काम करून घे. तर त्यांना पण आतुरता आहे घराची, पूर्ण घर झालेलं बघायचं या. तर असू द्या, चांगला संदेश दिला या. असू द्या, काढला एक असाच व्हिडिओ. सगळ्यांनी आनंदी राहा, सगळ्यांनी बाय.